नमस्कार, मी स्वाती. स्वागत आहे तुमचं स्वातीज किचनमध्ये. तर आज आपण महाराष्ट्राची फेमस अशी थालीपीठची रेसिपी बनवणार आहोत. याला धपाटे देखील म्हटलं जातं. तर चला रेसिपी बनवायला घेऊयात. तर त्यासाठी मी या ठिकाणी 2 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ मिसळायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाकायची आहे. अर्धा चमचा अजवाईन टाकायचा आहे. बारीक कापून घेतलेला कांदा टाकायचा आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत याचा डो बनवून घ्यायचा आहे. म्हणजेच जसं आपण चपातीला याचं पीठ मळतो तसं पीठ आपल्याला मळायचं नाही आहे. थोडं पातळच पीठ आपल्याला या ठिकाणी मळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पीठ रेडी आहे. तर आता आपल्याला एक असा कपडा घ्यायचा आहे आणि तो असा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे. व्यवस्थित त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि एका पाटावरती त्याला असं पसरवून घ्यायचं आहे. यावरती आपण थालीपीठ म्हणजेच धपाटे बनवणार आहोत. आता एक गोळा घ्यायचा आहे. जेवढं थालीपीठ आपल्याला तुम्हाला मोठं किंवा छोटं बनवायचं आहे त्यानुसार आपण या ठिकाणी एक गोळा घेऊयात आणि हा गोळा आपण त्या कपड्यावरती ठेवून पाण्याचा हात लावून त्याला असं थापून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाण्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊ शकता. त्यामुळे काय होईल की थालीपीठ हाताला चिकटणार नाही. तर या ठिकाणी आपलं थालीपीठ बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपल्याला होल करायचे आहे. ही जुनी परंपरा आहे की यामध्ये होल धपाटे बनवले की होल केलेच जातात. यामुळे काय होईल की जेव्हा आपण हे भाजेल तेव्हा ते एकदम क्रिस्पी बनतील. आता लगेचच याला भाजायला घेऊयात. तर असं कपडा घेऊनच आपल्याला तव्यावरती भाजायला टाकायचं आहे आणि हळूवारपणे तो कपडा आपल्याला काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि वरतून तेल टाकायचं आहे आणि होलमध्ये देखील तेल टाकायचं आहे. आता एका साईडने आपण याला पलटून घेऊयात. हे खूप लवकर भाजलं जातं. तर एका साईडने भाजून झालेलं आहे. आता दुसरी साईड देखील या ठिकाणी पलटून घेऊयात आणि खमंग असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे नुसतं जरी खाल्लं तरी खूप छान लागतं. लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे ही. तर हे बघा, या ठिकाणी मी 2 ते 3 थालीपीठं बनवून घेतलेली आहेत. मस्त अशी थालीपीठं बनवून तयार झालेली आहेत आणि त्याबरोबर दही पण घेतलेलं आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.